हॅलो फ्रेंड्स, कोमल फॅशन डिझायनर शिल्पमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, बऱ्याच वेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो तेव्हा आपली प्रिन्सेस कटोरी आणि फ्रंट जॉईन करताना फ्रंट आपल्याला बऱ्याच वेळेस कमी पडतं. तर त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. आपले कटोरी आपल्याला मोठी होते आणि आपलं फ्रंट आपल्याला कमी पडतं. तर आपण हे माप घेऊन आपण बरोबर कटिंग केलेली असते तरी हा प्रॉब्लेम का येतो आणि आपला पप व्यवस्थित येत नाही. तर हीच टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशा पद्धतीने आपण फिनिशिंगमध्ये आणि आपला पप छान येण्यासाठी कोणत्या टिप्स आपण फॉलो करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण आता हे आपलं प्रिन्सेस कट आपलं फ्रंट घेतलेलं आहे आणि प्रिन्सेस कटोरी घेतलेली आहे. तर आपण आपलं व्यवस्थित कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवते आहे. तर सुरुवात करूया. तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे हे फ्रंट असतं तर त्याला आपल्याला जवळपास 1 इंच असं अंतर सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला फ्रंटच्या आपण ज्या भागाला कटोरी जॉईन करतो त्या भागाला आपल्याला हे करायचं आहे. तर बघा, आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट मारते आहे. बघू शकता तुम्ही, छोटा कट मारायचा एकदम आपल्याला. अशी छोटी छोटी कट मारायची. बघू शकता तुम्ही, एकदम छोटा कट मारलेला आहे मी. अशा पद्धतीने आपल्याला कट मारायचे आहे. तर ते कट कितपर्यंत जिथपर्यंत आपलं बघा, आपण कटोरीचा आपला गोलाकार भाग आहे जॉईन होईल त्या तिथपर्यंत आपल्याला छोटे छोटे कट. खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे, नक्की तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करून बघा. आणि कटोरीमध्ये किती सुंदर पप तयार होतो आणि आपलं फ्रंट कधीही कमी पडणार नाही. आपण माप बरोबर घेतलेलं असतं. आपण जेव्हा ही कटोरी कट करतो तेव्हा आपल्याला असा गोलाकार भाग म्हणजे आपल्याला कटिंग करावीच लागते. तर बऱ्याच वेळेस फ्रंट आपल्याला असं कमी पडतं. तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि बघा मी कशा पद्धतीने जॉईन करते हे. आणि आपली कटोरी आणि फ्रंट हे अजिबात कमी पडणार नाही, परफेक्ट पद्धतीने जॉईन होईल. तर बघा, मी आता छोटे छोटे कट इथपर्यंत मारून घेतलेले आहे. तर आता आपण अशा पद्धतीने वरच्या भागाला फ्रंट ठेवलेलं आहे, खालती मी कटोरी ठेवलेली आहे. आणि आता मी सुरुवात करते आहे. आपल्याला फ्रंट खेचायचं नाही आहे ना ओढायचं आहे. बरेच जण असं खेचून वगैरे कटोरी जॉईन आपलं प्रिन्सेस कट कटोरी जॉईन करतात, पण ती चुकीची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने बघा, आपण छोटे छोटे कट मारलेले आहे आणि अशा हळूवार पद्धतीने आपल्याला आपली फ्रंट आणि कटोरी जॉईन करून घ्यायची. तुम्हाला मी हळूहळू दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल यासाठी. तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आपला पप पण तयार झालेला आहे. आणि बघा, तुम्ही इथे बघू शकतात आपलं कटोरी आणि फ्रंट किती व्यवस्थित, कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने नक्की ही टिप फॉलो करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.